हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना LDC पोस्टच्या एक्झाम डेट डिक्लेअर झालेल्या आहेत आणि 6 जुलैला जवळपास तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला IMP कन्सेप्ट पूर्ण करणं गरजेचे आहे. मुलांनी बऱ्याच वेळा रिक्वेस्ट केली की मॅडम कॉस्ट अकाउंटिंगचे कन्सेप्ट घ्या, पण मला ते शक्य झालं नाही. मला कॉस्टिंग सुरू करायला थोडा लेट झाला. तरी आपण आता एक जवळपास ज्या कॉस्टिंगच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, तर अशा काही कन्सेप्ट आपण जेवढे पॉईंट इम्पॉर्टंट वाटतात तर तेवढे पॉईंट लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर इथून पुढे एक 4-5 व्हिडिओमध्ये मी कॉस्टिंगचे सगळे पॉईंट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हे व्हिडिओ मिस करू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग यांच्यामधला बेसिक डिफरन्स लक्षात घेऊ. कारण प्रश्न विचारताना आपल्याला कॉस्ट म्हणजे काय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय हे क्लिअर पाहिजे. तर कॉस्ट म्हणजे काय, कोणतंही युनिट बनवण्यासाठी जो लागलेला खर्च असतो याला कॉस्ट म्हणतात. कॉस्ट इज डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन प्रोड्युसिंग ऑर डुईंग थिंग्स. एखादा युनिट बनवण्यासाठी किंवा प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला जो खर्च लागलेला असतो त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात कॉस्ट. ओके, कॉस्टिंग म्हणजे काय, जे कॉस्ट आपण ज्या युनिटची कॉस्ट काढत असतो तर ती कॉस्ट काढण्याची प्रोसेस यालाच काय म्हणतात, कॉस्टिंग म्हणतात. कॉस्टिंग इज द प्रोसेस ऑफ असर्टेनिंग द कॉस्ट. प्रोडक्टची कॉस्ट फाइंड आउट करणे, एखाद्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसेसची कॉस्ट फाइंड आउट करणे, कॉस्ट निश्चित करणे, डिटरमाइन करणे, तर यालाच काय म्हणतात, कॉस्टिंग म्हणतात. कॉस्ट इज द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ असर्टेनिंग कॉस्ट. कॉस्ट असर्टेनमेंटची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यासाठी जो कॉस्ट असर्टेन करण्याची प्रोसेस याला काय म्हणतात, कॉस्टिंग म्हणतात. ठीक आहे, थोडक्यात युनिटची कॉस्ट काढणे याला काय म्हणतात, कॉस्टिंग म्हणतात. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय, कॉस्ट म्हणजे काय हे ठरवणे, कॉस्टचं क्लासिफिकेशन करणे, अक्युमुलेशन करणे, असाइनमेंट करणे आणि कॉस्ट कंट्रोल करणे यांचा अभ्यास करणारी ब्रांच म्हणजेच काय असते, कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग इज द ब्रांच ऑफ अकाउंटिंग विच स्टडी और विच इन्व्हॉल्व क्लासिफिकेशन, अक्युमुलेशन, असाइनमेंट अँड कंट्रोल ऑफ कॉस्ट. कॉस्टिंगचा अभ्यास करणारी अकाउंटिंगची ब्रँच म्हणजेच काय असते, कॉस्ट अकाउंटिंग. त्याच्यानंतर कॉस्टिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय असतो, एलिमेंट ऑफ कॉस्ट. आपल्याला कॉस्टचे एलिमेंट्स माहिती पाहिजेत, कॉस्टचे घटक. ठीक आहे, मग कॉस्टचे मुख्य घटक काय आहेत, मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस. मटेरियल म्हणजेच काय, आपल्याला प्रोडक्शन एखादं युनिट बनवण्यासाठी आपण जर समजा पेनचं प्रोडक्शन करतोय, ठीक आहे, आपली पेनची फॅक्टरी, त्याच्यामध्ये आपल्याला पेन बनवण्यासाठी कोणतं मटेरियल लागतं, पेन बनवण्यासाठी जो काही खर्च असतो तर ह्या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे. मग मटेरियल, पेन बनवण्यासाठी लागलेलं मटेरियल, त्यानंतर ते बनवण्यासाठी आपल्याला लेबर लागतील. ठीक आहे, मग त्या लेबरचा खर्च, त्याच्यानंतर जे अदर एक्सपेन्सेस, मटेरियल, लेबर याच्या व्यतिरिक्त जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते. ठीक आहे, तर हे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. कॉस्टचे 3 महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस. प्रत्येक खर्च 2 टाईपमध्ये डिवाइड केलेले आहेत, एक डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट. मग मटेरियलचं पहिलं काय, डायरेक्ट मटेरियल, दुसरं इनडायरेक्ट मटेरियल. लेबरसुद्धा डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर. एक्सपेन्सेससुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. डायरेक्ट मटेरियल म्हणजे पेन तयार करण्यासाठी जे डायरेक्ट मटेरियल आपल्याला लागेल, इंक लागेल, त्यानंतर पेनचं ते प्लास्टिक लागेल, तर त्याच्यासाठी जे आपल्याला पार्ट्स लागतील तर ते पार्ट्स, मग हे सगळे काय डायरेक्ट मटेरियलमध्ये. इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे याच्या व्यतिरिक्त जी काही, आता जर समजा इनडायरेक्ट मटेरियलमध्ये काय येणार, ती मशिनरी चालवण्यासाठी जी पॉवर लागेल मग ते इनडायरेक्ट मटेरियलमध्ये. डायरेक्ट लेबर म्हणजे या ठिकाणी पेनचं प्रोडक्शन करण्यासाठी जे लेबर अपॉइंट केलेले ते डायरेक्ट लेबरमध्ये येणार. इनडायरेक्ट लेबरमध्ये तिकडे आपल्याला वस्तू नेण्यासाठी आणण्यासाठी जे लेबर लागतील ते इनडायरेक्ट लेबरमध्ये येणार. ठीक आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेससुद्धा अशाच पद्धतीने पेनच्या प्रोडक्शनशी जे खर्च डायरेक्टली संबंधित आहे आणि जे इनडायरेक्टली संबंधित आहे यांचं क्लासिफिकेशनसुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं होईल. त्यानंतर आता या ठिकाणी बघा, आपल्याला जर समजा प्राईम कॉस्ट काढायला सांगितले तर प्राईम कॉस्ट कशी काढली जाते, हे जे आपण 3 खर्च घेतले, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, इथे एक्सपेन्सेस पाहिजे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या सगळ्याची टोटल म्हणजे काय असते, प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट इज अ टोटल ऑफ ऑल डायरेक्ट कॉस्ट. इथं जे आपण डायरेक्ट कॉस्ट घेतलेल्या तर या 3ची टोटल म्हणजेच काय असते,
प्राईम कॉस्ट असते. ठीक आहे. आता कधी कधी तुम्हाला प्राईम कॉस्ट काढा म्हणून सुद्धा विचारतात. मग काय करायचं, रिअल जर समजा आपल्याला सांगितलं डायरेक्ट मटेरियल आहे 2000, डायरेक्ट लेबर आहे 2000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस सांगितलेत 1000. ठीक आहे. तिन्हीची टोटल किती झाले 5000. मग याला काय म्हणायचं, प्राईम कॉस्ट म्हणायचं. प्राईम कॉस्ट इज अ टोटल ऑफ ऑल डायरेक्ट कॉस्ट. त्यानंतर इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या सगळ्याची टोटल ओव्हरहेड्स म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. ओव्हरहेड्स मीन्स टोटल ऑफ ऑल इनडायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल याला काय म्हणतात, प्राईम कॉस्ट. आणि ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल याला काय म्हणतात, ओव्हरहेड्स. ओके. मग आता इथे ह्या सुद्धा कन्सेप्ट आपला क्लिअर पाहिजे. ओव्हरहेड म्हणजे काय, प्राईम कॉस्ट म्हणजे काय. ठीक आहे. जर समजा तुम्हाला प्राईम कॉस्ट काढायला सांगितले तर आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे. जर ओव्हरहेड्स काढायला सांगितले तर आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे. ओके. कॉस्टिंगमध्ये प्रश्न विचारताना अशा बेसिक पॉईंट्सवरच विचारले जातात. त्यानंतर आहे आता हे थोडंसं आपण डीपली बघू. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय. आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट बघितले. त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट काय, मटेरियल. मटेरियलचं 2 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन आपण केलेलं बघा, डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, इट रेफर्स टू मटेरियल आउट ऑफ विच प्रोडक्ट इज टू बी प्रोड्यूस. प्रोडक्शन करण्यासाठी जे प्रत्यक्षरित्या आपण जे मटेरियल वापरलेलं आहे याला काय म्हणतात, डायरेक्ट मटेरियल म्हणतात. ठीक आहे. आणि डायरेक्ट मटेरियलची कॉस्ट ही आउटपुटप्रमाणे बदलत असते. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं, मिल्क इज अ डायरेक्ट मटेरियल ऑफ बटर. जर समजा आपल्याकडे बटर बनवण्याची फॅक्टरी आहे तर तिथे मिल्क हे डायरेक्ट मटेरियलमध्ये येणार. इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे इट रेफर्स टू मटेरियल रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ प्रोडक्ट बट नॉट डायरेक्टली अँड डज नॉट फॉर्म अ पार्ट ऑफ अ फिनिश्ड प्रोडक्ट. ठीक आहे. जे मटेरियल आपण यूज केलेलं प्रोडक्ट बनवण्यासाठी पण ते डायरेक्टली प्रोडक्टचा भाग नाही आहे, ते फिनिश्ड प्रोडक्टचा भाग नाही आहे, तर अशा ह्याला काय म्हणतात, इनडायरेक्ट मटेरियल. गॅस यूज्ड फॉर हिटिंग इज इनडायरेक्ट मटेरियल. जे आपण गॅस यूज केलेला हिटिंग प्रोसेससाठी, मग गॅस हा फिनिश्ड प्रोडक्टचा पार्ट आहे का, नाही, पण ते फिनिश्ड प्रोडक्ट बनवण्यासाठी ते यूज केलं जातं. मग हे इनडायरेक्ट मटेरियल झालं. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट लेबर. जे लेबर प्रोडक्शनच्या कामामध्ये डायरेक्टली एंगेज आहे ते याला काय म्हणतात, डायरेक्ट मटेरियल. आणि जे इनडायरेक्टली एंगेज आहेत, ठीक आहे, प्रोडक्शन कामामध्ये प्रत्यक्ष ते सहभागी नाहीत, अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत. म्हणजे जर समजा एखाद्या मशीनवर एखादा वर्कर काम करतोय तर तो प्रोडक्शनच्या कामामध्ये सहभागी आहे आणि एखादा वर्कर त्याला हेल्पसाठी अपॉइंट केला किंवा वस्तूची ने आण करण्यासाठी अपॉइंट केलेला, मग तो इनडायरेक्ट लेबरमध्ये येणार. ओके. मग हे झालं डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर. त्याच पद्धतीने डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचं पण क्लासिफिकेशन होतं. इट रेफर्स टू एक्सपेन्सेस दॅट आर इनकर्ड बाय द ऑर्गनायझेशन टू प्रोड्यूस प्रोडक्शन. जे खर्च प्रोडक्शनसाठी डायरेक्टली केलेले त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे जे एक्सपेन्सेस प्रोडक्शनशी डायरेक्ट संबंधित नाहीत पण प्रोडक्शनसाठी ते गरजेचे असतात, याला काय म्हणतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. ठीक आहे. ओव्हरहेड्सच्या आत्ताच आपण बघितलं. ओव्हरहेड्स म्हणजे काय, इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या सगळ्याचे टोटल म्हणजे काय, ओव्हरहेड्स असतात. कॉस्टिंगमध्ये ओव्हरहेड्सचं क्लासिफिकेशनसुद्धा महत्त्वाचं असतं. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज फॅक्टरी ओव्हरहेड, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, किंवा फॉलोइंग इज द टाईप ऑफ ओव्हरहेड. ठीक आहे. मग या तिन्हीपैकी एखादा टाईप तुम्हाला दिला जाईल. मग ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन, ओव्हरहेड म्हणजे ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. एक फॅक्टरी ओव्हरहेड, दुसरं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड आणि तिसरं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेडलाच दुसरा शब्द प्रोडक्शन ओव्हरहेड किंवा वर्क ओव्हरहेड्स म्हणतात. ओके. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजेच ऑफिस ओव्हरहेड आणि तिसरा टाईप आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. तर या तिन्ही ओव्हरहेड्स म्हणजे जे ओव्हरहेड्स किंवा जे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर हे फॅक्टरीशी रिलेटेड आहेत किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, यांना फॅक्टरी ओव्हरहेड म्हणतात. जे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर ऑफिसशी रिलेटेड आहे किंवा बिझनेसच्या ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहेत, यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणतात. आणि वस्तू आणि सेवांची विक्री करण्यासाठी किंवा त्यांचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जे खर्च केले जातात त्यांना सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणतात. या पॉईंटवर का बरं फोकस केलं, कारण बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेडचं कोणतं एक्झाम्पल आहे ओळखा.
किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, किंवा तुम्हाला यातलं एखादा एक्झाम्पल दिलं जातात. कॅन्टीन एक्सपेन्सेस इज विच टाईप ऑफ ओव्हरहेड. ठीक आहे, कॅन्टीन एक्सपेन्सेस कोणत्या टाईपचा ओव्हरहेड आहे, किंवा ऑफिस रेंट हा कोणत्या टाईपचा ओव्हरहेड आहे, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट कोणत्या टाईप ओव्हरहेडमध्ये येणार. तर हे क्लासिफिकेशनसुद्धा आपल्याला विचारलं जातं. त्यामुळे ओव्हरहेड म्हणजे काय, ओव्हरहेडचे टाईप्स कोणते आणि याचे एक्झाम्पल कोणते, हे देखील कॉस्टिंगमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. आता आपण फर्स्ट टाईप बघू, फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे काय, जे खर्च, जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे फॅक्टरीशी रिलेटेड आहेत, फॅक्टरीच्या कामाशी रिलेटेड आहे, तर त्यांना फॅक्टरी ओव्हरहेड म्हणतात. विच एक्सपेन्सेस आर इनकर्ड इन प्रोडक्शन प्लेस ऑर विदिन फॅक्टरी प्रिमायसेस. प्रोडक्शन प्लेसशी रिलेटेड आहेत किंवा विदिन फॅक्टरी प्रिमायसेस, फॅक्टरी प्रिमायसेसमध्ये ते झालेले आहेत, आर नोन ॲज फॅक्टरी ओव्हरहेड. एक्झाम्पल काय, इनडायरेक्ट मटेरियल, फॅक्टरी रेंट, कॅन्टीन एक्सपेन्सेस फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतात. आयटम्स इन्क्लुडेड इन फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये कोणकोणत्या पॉईंटचा समावेश होतो, तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून पॉईंट असू शकतात. फॅक्टरीमधले सगळे जे खर्च आहेत ते फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय येणार, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी पॉवर, लायटिंग अँड हिटिंग, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी, फॅक्टरीमध्ये जो मॅनेजर काम करतोय त्याची सॅलरीसुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येते. जो व्यक्ती सुपरविजन, प्रोडक्शनचं सुपरविजन करण्यासाठी सुपरवायझर नेमलेला आहे त्याला फॅक्टरी सुपरवायझर म्हणतात, मग त्याची सॅलरीसुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येते. ड्रॉविंग अँड डिझायनिंग एक्सपेन्सेस, प्रोडक्शनचे आपण जे ड्रॉविंग आणि डिझायनिंग एक्सपेन्सेस घेतो तर ते कशामध्ये येतात, फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये. फॅक्टरीचा इन्शुरन्स, पॉवर फ्युअलचा जो खर्च आहे, मोटिव्ह पॉवर आहे, फ्युअल अँड पॉवर आहे, कॅन्टीनचा जो खर्च आहे, तर हे सगळे खर्च कशामध्ये येतात, फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये येतात. त्यानंतर स्टीम म्हणजे काही प्रोसेसमध्ये, काही प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वाफ द्यावी लागते वस्तूंना, मग ते स्टीमचा जो खर्च आहे तो सुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतो. कोल, गॅस अँड वॉटर. एक्साईज ड्युटी म्हणजे वस्तू आपण ज्या परचेस केलेल्या आहेत, ते आणलेल्या आहेत आणि त्याच्यावर जे चार्जेस लागलेले आहेत ते सुद्धा प्रोडक्शन ओव्हरहेडमध्ये येतात किंवा फॅक्टरी ओव्हरहेड म्हणतात. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, आपण बिझनेसमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी जे प्लांट मशिनरी यूज करतोय तर त्याचं डेप्रिसिएशन हे फॅक्टरी ओव्हरहेडला चार्ज केलं जातं. त्यानंतर आहे फॅक्टरीची जी बिल्डिंग आहे, फॅक्टरी प्रिमायसेस आहे, तर त्याचं सुद्धा डेप्रिसिएशन फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतं. इनडायरेक्ट मटेरियल, त्यानंतर इनडायरेक्ट वेजेस, रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी, आपण जे प्लांट अँड मशिनरी यूज करतोय तर त्याचा रिपेअरचा खर्चसुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये आहे ना. इन्शुरन्स प्रीमियम फॉर फॅक्टरीचा इन्शुरन्स असेल तो सुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतो. आणि जर समजा आपण इन्शुरन्स काढलेला स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा जर इन्शुरन्स आपण काढलेला आहे तर त्याचा प्रीमियम फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतो. रेंट ऑफ प्लांट अँड मशिनरी, जर प्लांट अँड मशिनरी आपण हायर केलेली असेल तर त्याचा रेंटसुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येणार. हे झाले फॅक्टरी ओव्हरहेडमधले काही एक्झाम्पल. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आयटम असू शकतात. त्याच्यानंतर पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे काय, जे एक्सपेन्सेस हे ऑफिसशी रिलेटेड आहेत किंवा बिझनेसच्या ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहेत, तर याला ऑफिस ओव्हरहेड किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणतात. विच एक्सपेन्सेस आर रिलेटेड विथ जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंपनी ऑर बिझनेस, these expenses are not related to factory known as office or administrative overhead. जे एक्सपेन्सेस कशाशी रिलेटेड आहे, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कंपनी किंवा बिझनेसचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ऑफिसचे मॅनेजमेंट आहे, तर त्याच्याशी रिलेटेड आहे तो याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेड म्हणतात. ऑफिस रेंट, पोस्टेज, टेलिग्राम म्हणजे ऑफिसचा सगळा खर्च हा याच्यामध्ये येतो. तर याचे काही एक्झाम्पल बघू. आयटम्स इन्क्लुडेड इन ऑफिस ओव्हरहेड, ऑफिस रेंट, रेट्स, इन्शुरन्स, डायरेक्टर फीस, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर, ऑफिस लाइटिंग, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, लीगल एक्सपेन्सेस, त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम किंवा टेलिफोन एक्सपेन्सेस, ऑडिट फीस, क्लरिकल सॅलरी म्हणजे क्लर्कची सॅलरी, अकाउंटंटची सॅलरी, मॅनेजमेंटचे एक्सपेन्सेस, त्यानंतर क्लिनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस. तर हे सगळे खर्च कशाचे आहेत, ऑफिसचे खर्च आहेत, ऑफिसमधले किंवा बिझनेसचे ऑफिसशी रिलेटेड, बिझनेसच्या ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड खर्च आहेत. तर ते सगळे कशामध्ये येतात, ऑफिस ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेडलाच दुसरा वर्ड काय असतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. त्याच्यानंतर लास्ट टाईप काय, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणजे बिझनेसमध्ये आपण जे प्रोडक्शन केलेलं आहे किंवा आपण ज्या गुड्स सेल करणार किंवा
सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतोय, तर त्याच्या सेलिंगशी किंवा डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जे खर्च असतात ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येतात. तर याचं दोन टाईपमध्ये ए बी मध्ये डिवायडेशन होऊ शकतं. कधी कधी ते एकत्र सुद्धा अभ्यास केला जातो, कधी कधी वेगवेगळे सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. सेलिंग ओव्हरहेड म्हणजे सेल्सशी रिलेटेड जे काही खर्च आहेत किंवा आपल्याला सेल्स वाढवण्यासाठी, प्रत्यक्षात सेल्स करण्यासाठी किंवा सेल्स वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी जे खर्च असतात ते सगळे सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतात. विच एक्सपेन्सेस आर रिलेटेड विथ सेल्स और विच एक्सपेन्सेस आर इन्कर्ड ॲट द टाइम ऑफ सेल्स और सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. तर या सगळ्या खर्चाला काय म्हणतात? सेलिंग ओव्हरहेड म्हणतात. उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट, कमिशन, जे आपण सेल्स करण्यासाठी आपण सेल्समनला कमिशन दिलेलं आहे, तर हे सगळे कशामध्ये येतात? सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतात. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये इट रेफर्स टू ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड इन कनेक्शन विथ द डिलिव्हरी ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. वस्तूचे वितरण करण्यासाठी. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणजे काय? वितरणाचा खर्च. वस्तू वितरणासाठी म्हणजेच कस्टमरपर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी, वस्तू प्रोडक्शन झाल्यापासून ती कस्टमरच्या हातात जाईपर्यंत, कस्टमरकडे पोहोचवण्यासाठी जो खर्च केलेला आहे, तर याला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. इट रेफर्स टू ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड इन कनेक्शन विथ द डिलिव्हरी ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फ्रॉम द प्रोड्युसर टू कस्टमर. प्रोड्युसरकडून वस्तू कस्टमरकडे पाठवण्यासाठी जो खर्च होतो याला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. मग याचं एक्झाम्पल काय? डिलिव्हरी एक्सपेन्सेस, लोडिंग चार्जेस, कस्टम ड्युटी, हे डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडचं एक्झाम्पल आहे. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणजे वस्तू वितरणाचा खर्च. आता याच्यामध्ये आपण दोन्हीचे एक कंबाईनच आयटम बघू. आयटम्स इन्क्लुडेड इन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये कोणते खर्च येतात तर हे खर्च बघू. आता हे मी खूप घाई नोट्स लिहिलेल्या आहेत, त्यामुळे याच्यामध्ये मे बी थोड्या मिस्टेक्स असू शकतात, स्पेलिंग मिस्टेक एखाद्या वेळेस असू शकतात किंवा अशी खाडाखोडं असू शकते. मी घाईत हे व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे थोडंसं कन्सिडर करून घ्या. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये कोणते खर्च येतात? वस्तू सेल करताना किंवा वस्तू सेल्स व्हावी, सेलिंग करण्यासाठी, सेल्स वाढावे यासाठी आपण ज्या ॲक्टिव्हिटी केल्या याला सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटीज म्हणतात. मग त्याच्यासाठी जो खर्च लागलेला आहे तर तो सगळा खर्च सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येतो. मग कॅरेज आउटवर्ड, वस्तू विक्रीसाठी आपण नेताना जो लागलेला खर्च आहे, वाहतुकीचा खर्च, तो. सेल्समॅन सॅलरीज अँड कमिशन, आपण सेल्समॅन अपॉइंट केलेला आहे, त्याला सॅलरी दिली किंवा कमिशन दिलं, तर हा सुद्धा खर्च सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतो. डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन, आपण वस्तूचे वितरण करण्यासाठी किंवा डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जी डिलिव्हरी व्हॅन यूज करतो तर याचं डेप्रिसिएशन इथे सेलिंग ओव्हरहेडमध्ये चार्ज होतं. लक्षात घ्या, असेटचं डेप्रिसिएशन कुठे चार्ज होतं? जी पर्टिक्युलर असेट ज्या ठिकाणी यूज केली जाते किंवा ज्या कामासाठी यूज केली जाते तर त्याचं डेप्रिसिएशन त्या ठिकाणी चार्ज होतं. जसं की प्लांट अँड मशिनरी आपण प्रोडक्शनसाठी यूज करतोय. ठीक आहे. मग त्याचं डेप्रिसिएशन कुठे चार्ज होणार? फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये. फर्निचर आपण ऑफिसमध्ये यूज करतो, त्यामुळे ते ऑफिस ओव्हरहेडमध्ये चार्ज होणार. आणि डिलिव्हरी व्हॅन ही सेलिंगसाठी यूज केली जाते किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी यूज केली जाते. ठीक आहे. मग त्याचा खर्च कुठे चार्ज होणार? इथे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर पुढे ॲडव्हर्टाइजमेंट, वस्तूची विक्री वाढावी म्हणून आपण जाहिरात केलेली आहे, तर हे सुद्धा कशामध्ये येणार? हे सेलिंग ओव्हरहेडमध्ये येणार. फीस पेड टू द ब्रँड ॲम्बॅसिडर, आपल्या प्रॉडक्टसाठी आपण ब्रँड ॲम्बॅसिडर अपॉइंट केलेलं आहे, त्याची फीससुद्धा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. ठीक आहे. मग ते सुद्धा काय? सेलिंग ओव्हरहेडमध्ये येणार. त्यानंतर पब्लिसिटी एक्सपेन्सेस म्हणजेच एक प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. एक्झिबिशन एक्सपेन्सेस म्हणजे आपल्या वस्तूचं आपण सेल्स वाढवण्यासाठी जर प्रदर्शन करून आपण वस्तूची विक्री करू तर ते सुद्धा कशामध्ये येणार? सेलिंग ओव्हरहेडमध्ये येणार. शोरूम रेंट, वस्तू विक्री करण्यासाठी आपण शोरूम यूज करतोय, मग त्याचा रेंट, मेंटेनन्स एक्सपेन्सेस हे सगळे सेलिंग ओव्हरहेडमध्ये येणार. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेन्सेस, डेमो देण्यासाठी आपण जो व्यक्ती अपॉइंट केलेला आहे तर त्याचा खर्च सुद्धा कशामध्ये येणार? सेलिंग ओव्हरहेड. कॅटलॉग प्रिंटिंग, आपण जे वस्तूचे सेल्स करण्यासाठी आपण कॅटलॉग यूज करतोय तर त्याच्या प्रिंटिंगचा खर्च सुद्धा सेलिंग ओव्हरहेडमध्ये येणार. फ्री सॅम्पल, आपण काही फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट केले तर तो खर्च देखील जाहिरातीचा खर्च म्हणून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येणार. वेअरहाऊस रेंट, वेअरहाऊस म्हणजे कोणता वेअरहाऊस? जिथे आपण तयार वस्तू ठेवलेल्या आहेत तर तो रेंटसुद्धा कशामध्ये येणार? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. त्यानंतर फॅन्सी पॅकिंग एक्सपेन्सेस. पॅकिंग एक्सपेन्सेस दोन टाईपचे असतात. एक बेसिक लेवलची पॅकिंग म्हणजे जर समजा वस्तू
डॅमेज होऊ नये म्हणून जी पॅकिंग केली ती फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येते. आणि जी फॅन्सी पॅकिंग, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी जी पॅकिंग आपण केलेली आहे ती कशामध्ये येते? ती येते सेलिंग ओव्हरहेडमध्ये. ओके. जर समजा फॅन्सी पॅकिंग म्हणजे पेन्सिलचा आपण बॉक्स पॅक केला, त्याला लेबलिंग केली, त्यानंतर त्याचा छान फिनिशिंग केली, तर हे सगळं कशामध्ये येतात? पॅकिंग एक्सपेन्सेसमध्ये. फायनल पॅकिंग अँड फॉरवर्डिंग एक्सपेन्सेस. फायनल पॅकिंग म्हणजे वस्तूची विक्री वाढवण्यासाठी आपण जे फायनल पॅकिंग करतोय, ठीक आहे. बेसिक पॅकिंग नंतर आपण त्याच्यावर सुद्धा पॅकिंग केली जाते, मग हे सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतं. त्यानंतर फॉरवर्डिंग एक्सपेन्सेस म्हणजे वस्तू आपल्याला वितरण करण्यासाठी किंवा आपल्याला कस्टमरकडे सेंड करण्यासाठी किंवा पुढे पाठवण्यासाठी जे काही खर्च येतात ते सगळे खर्च कशामध्ये येतात? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल की ओव्हरहेड्स म्हणजे काय, याचे मेन टाईप कोणते? ओव्हरहेडचे 3च मेन टाईप येतात: फॅक्टरी ओव्हरहेड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ओके. फॅक्टरीमध्ये जे खर्च होतात ते सगळे फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये येतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे ऑफिसचा जो खर्च आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहे तो. आणि सेलिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रोडक्शनचे सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जे खर्च येतात तर ते सगळे हे याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर हे झालं ओव्हरहेड्सचं क्लासिफिकेशन. याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशनवर प्रश्न विचारला जातो. एखाद्या वेळेस एखादा पॉईंट देतात, तो कोणत्या ओव्हरहेडमध्ये येणार हे विचारलं जातं, किंवा एखादा आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड सांगतात आणि त्याचं एक्झाम्पल ओळखा म्हणून सांगतात. तर या 2 टाईपने याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर आपण फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे काय, सेलिंग ओव्हरहेड म्हणजे काय हे बघितलं, त्याचे एक्झाम्पल देखील बघितले. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉस्ट अकाउंटिंगचे काही महत्त्वाचे पॉईंट डिस्कस केलेले आहेत. याच्यामध्ये कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर कॉस्टिंगचे एलिमेंट्स कोणते, प्राईम कॉस्ट म्हणजे काय, ओव्हरहेड्स म्हणजे काय, त्यानंतर ओव्हरहेडचे टाईप, त्याचे क्लासिफिकेशन, एक्झाम्पल हे सगळं डिस्कस केलं. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॉस्टिंगचे ज्या महत्त्वाचे पॉईंट आहेत, जसं की फिक्स कॉस्ट म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल काय, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल काय, आणि वेगवेगळ्या कॉस्टचा देखील अभ्यास करणार आहोत. तर व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, मिस करू नका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.